तर नमस्कार, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण आलेलो आहोत रत्नागिरीमधला दिवस तिसरा आहे आणि आपण आलेलो आहोत आज एका मस्त अशा बीचला ज्याचं नाव आहे अरे वारे. हां, तर माझ्या पाठीमागे तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे इथे. तर आम्ही निघालेलो होतो गणपतीपुळेला आणि गणपतीपुळेला जाताना तुम्हाला तर माहितीच आहे अरे वारे बीच सगळ्यात फेमस बीच आहे. जे ते त्याचा छोटा पॉईंट आहे आणि अरे वारे बीच अजून पुढे समोर तो जे टर्न आहे तो पुढे आहे. सो आम्ही आज आलेलो आहोत. वा, डोळ्यात न सामावणारं असं दृश्य. तर गाईज, आपण आता निघालेलो आहोत गणपतीपुळेला आणि गणपतीपुळेला आज कोकणामधला आपला तिसरा दिवस. गणपतीपुळेला जाणार आहोत. सो कोकणातला तुम्ही माझ्या दोन्ही ब्लॉग बघितले असतील, जर बघितले नसतील तर लिंक टाकलेले आहे, ते बघा, माझे ब्लॉग्स बघा. आज आपला रत्नागिरीतला तिसरा दिवस आहे आणि रत्नागिरीमधून आपण निघालेलो आहोत गणपतीपुळेला. सो लेट्स सी. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा व्ह्यू अरे वारेचा बीच आहे. हा खूप अतिशय सुंदर आणि एकदम स्वच्छ पाणी. निसर्गाच्या एकदम जवळ आलेलो आहे. समुद्र हा शांत समुद्र, मस्त असा. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत अरे वारे बीचला आहेत आणि हे तुम्ही बघू शकता बीच आणि हे पाठीमागचा व्ह्यू. अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. आणि हे तर पायऱ्या पण आहेत खाली जायला. गाडी तिकडे आपण लावलेली आहे आणि पायऱ्याने खाली जाऊया, बघूया. आमचा मित्र गेलेला ऑलरेडी खाली, बघू शकता. खूप आहे, ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे सनस्क्रीन लावलेली, त्यामुळे विषय नाही. हे बघा बीच. पृथ्वीवर तर स्वर्ग म्हणजे ना कोकण आहे. कधीतरी महिन्या 2 महिन्यातून खरंच यार व्हिजिट करा, यार कोकणला व्हिजिट करा. हे बघा, पृथ्वीवरचं स्वर्ग बघू शकता तुम्ही. माझ्या पाठीमागचा व्ह्यू मस्ट विजिट दिस प्लेस. या प्लेसचं नाव आहे अरे वारे बीच. अरे वारे म्हणजे रत्नागिरीतून जर तुम्ही असाल ना तर रत्नागिरीतून गणपतीपुळे जाताना हा तुम्हाला पॉईंट लागतो. अतिशय सुंदर असा पॉईंट आहे.
दम लागला. ठीक आहे चला. तर अशा प्रकारे आपला हा पॉईंट इथं कवर झालेला आहे आणि आता आपण पुढे निघूया गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्याचा पण बीच आपल्याला कवर करायचा आहे आणि शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत आपण मॅक्झिमम बीच कवर करूया. चला निघूया. तर काय आता आपण आलेलो आहोत गणपतीपुळे बीच. गणपती मंदिर थोडंच अंतरावर इथं गणपतीपुळे मंदिर आहे. म्हणजे बीच अतिशय सुंदर. सध्या भरती चालू आहे त्यामुळं अशा प्रकारे आम्ही मंदिरापाशी आलेलो आहोत. पहिलं दर्शन करूया आणि मग आपण पाण्यात पण जाणार आहोत. हे बघा समुद्र. गणपतीपुळे मंदिर. गणपतीपुळे मोरया. मंदिराचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि भविष्यात माझ्या पाठीमागे मंदिर आहे. खूप मस्त तर काहीच अशा प्रकारे गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता जरा फिरूया स्ट्रीट. चिनी मातीपासून बनवलेले भांडे. मित्रांनो खाल्लेलं आहे थोडंसं पोटपूजा झाल्यानंतर आता आम्ही आलेलो बीचवर. आता मस्त फटाकसे कपडे चेंज करून यायचं. व्हिडिओ काय करणार नाही कारण व्हिडिओला मोबाईल सांभाळायला पण नाही. मोबाईल गाडीत घेऊन यायचं आहे आणि मस्त आपलं 2-3 तास समुद्राच्या पाण्यामध्ये एन्जॉय करायचं आहे. सो ब्लॉग एंड करत नाही तर अजून ब्लॉग एंड करणार नंतर पाण्यात मोबाईल कारमध्ये ठेवणार. गाईज आणि बऱ्यापैकी तर वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत अवेलेबल. नॉट लाईक मालवणमध्ये भरपूर ॲक्टिव्हिटीज बघायला भेटतील तुम्हाला. स्कुबा डायव्हिंग वगैरे. हे बकासूर घेतो तर कसं वाटलं बघा तुला येऊन? मस्त वाटलं. हाय गाईज, आता आम्ही आलेलो आहोत दापोली बीच. दापोली बीच गणपतीपुळे बीचला आलेलो आहोत. आता आम्ही जाऊन चेंज करून मोबाईल वगैरे ठेवून मस्त आता येणार आहे. आमच्यापाशी पण आहे. तर अशा प्रकारे मस्त समुद्राच्या पाण्यामध्ये खेळून झालं. खूप तास कमीत कमी 3 तास तरी होतो आम्ही आणि खूप सारी मज्जा केली. आणि आता आपण निघणार आहात परत रत्नागिरीला. स्टे ट्यून. तर नवीन ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ बघत राहा. बाय.
आपला हा ब्लॉग रत्नागिरीतला आपण इथेच एंड करत आहोत. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत अरेवारेच्या बीचवर. नेक्स्ट ब्लॉग स्टे ट्यून. बाय.